मंडळी नमस्कार. राज्यातल्या राज्यसभेच्या 7 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली. भारतीय जनता पक्षानं रामदास आठवले यांच्यासह 4 उमेदवार दिले. शिवसेना शिंदे गटानं 1, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं 1 उमेदवार दिला. एक शेवटचा उमेदवार राहिला होता, तो शरद पवार यांच्या रूपानं महाविकास आघाडीनं दिला आणि ते आता विजयी झाले आहेत. पण शरद पवार यांच्या विजयानं एक नवीन प्रश्न माझ्या मनात आलाय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते जरूर सांगा. आणि तो प्रश्न असा आहे की शरद पवार यांच्या विजयानं संजय राऊत यांचा विजय झाला का आदित्य ठाकरे यांचा पराभव झाला? याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊया. मंडळी, असा प्रश्न माझ्या मनात येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे राज्यात राज्यसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले त्या आधी संजय राऊत, की जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत आणि प्रवक्ते आहेत, तसंच ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक आहेत, त्यांनी सगळ्यात आधी शरद पवार हे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं स्पष्टपणे म्हटलं होतं त्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेत. त्यानंतर अवघ्या 24 तासात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेना संख्याबळानं सभागृहात आघाडीत सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्यामुळे या वेळेला नियमानुसार आमची टर्म असल्यानं आमचा माणूस किंवा आमचा उमेदवार हा राज्यसभेत निवडून जाईल असा दावा केला होता. आदित्य ठाकरे यांनी हा दावा केल्यानंतर सुरुवातीला संजय राऊत याबद्दल फारसं बोलायला इच्छुक नव्हते. पण 2च दिवसात आदित्य ठाकरे यांनी पुन्हा हा मुद्दा सातत्यानं लावून धरल्यानंतर, म्हणजे शिवसेनेचा उमेदवार राज्यसभेवर निवडून जावा असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं असं म्हटल्यानंतर अचानकपणे संजय राऊत यांनी आपली भूमिका बदलली आणि कालपर्यंत शरद पवार हे आघाडीचे उमेदवार असतील, राज्यातले ते सगळ्यात अनुभवी नेते आहेत आणि म्हणून त्यांनी राज्यसभेत जावं असं म्हणणारे संजय राऊत आदित्य ठाकरेंचं बरोबर आहे. शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा राज्यसभेच्या जागेवर दावा असेल तर ते पूर्ण चुकीचं नाही अशी भूमिका घेऊन बोलू लागले. पण अर्थात पडद्यामागे संजय राऊत यांची काय इच्छा होती हे त्यांनी सगळ्याच आधी पडद्यावर बोलून दाखवलं होतं. आणि म्हणूनच शरद पवार यांनी जेव्हा राज्यसभेसाठीचा अर्ज भरला तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या घरी अधिकारी गेले होते आणि त्यांनी अर्ज दाखल केला. पण प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याच्या वेळेला आदित्य ठाकरे मात्र अनुपस्थित होते. अर्थात त्यांनी आपल्या अनुपस्थितीचं वेगळं काही कारण आणि स्पष्टीकरण दिलंय, पण आत्तापर्यंतची आदित्य ठाकरे यांची वाटचाल पाहता शरद पवार यांच्या अर्ज भरण्याच्या वेळेची त्यांची अनुपस्थिती बरंच काही बोलणारी आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न पडतो की सातत्यानं शरद पवार यांचं नाव लावून धरणारे संजय राऊत यांचा विजय झाला का शिवसेनेचे सगळ्यात जास्त आमदार असल्यामुळे यावेळेला आमचा खासदार राज्यसभेत जाणार असं म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे यांचा पराभव झाला? पण मंडळी, यात पडद्यामागे आणखीन काही गोष्टी आहेत आणि त्यासुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्या म्हणजे या सगळ्यामध्ये असलेली भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले सध्याचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. आता तुम्ही म्हणाल, यात देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचं काय? पत्रकारांनी वारंवार विचारल्यानंतर महायुतीचे 6 उमेदवार निश्चित निवडून जातील आणि आघाडीच्या उमेदवाराचा निर्णय आघाडीनं घ्यावा असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. पण जेव्हा पुन्हा विचारण्यात आलं त्यावेळेला मात्र शरद पवार जर का महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर आमचा विरोध नसेल अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. म्हणजेच एक प्रकारे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अप्रत्यक्ष इशाराच दिला की जर का तुम्ही तुमच्या पक्षाचा उमेदवार उभा केलात तर महायुती सुद्धा आपला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरेल. आणि यापूर्वी 2 वेळेचा अनुभव लक्षात घेता ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेच्या करता मतांचं गणित मांडलं आणि पसंतीचे क्रम दिले आणि त्या दोन्ही वेळेला महाविकास आघाडीला बसलेला फटका लक्षात घेता काँग्रेस आधीच सावध झाली आणि त्यांनी तलवार म्यान केली. पण आदित्य ठाकरे काही तलवार म्यान करायला तयार नव्हते.
पण परिस्थितीच अशी निर्माण झाली की आदित्य ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पर्यायच राहिला नाही की त्यांनी शरद पवार यांना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून स्वीकारावं. आणि म्हणूनच माझ्या मनातला पहिला प्रश्न तो म्हणजे राज्यसभेत शरद पवार बिनविरोध निवडून जाणं यात आदित्य ठाकरे यांचा पराभव आहे का संजय राऊत यांचा विजय आहे. आणि त्यातलाच उपप्रश्न म्हणजे हा देवेंद्र फडणवीस यांच्या स्टेटमेंटशिपचा हा विजय आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला जरूर कळवा. यासोबतच NDTV मराठीच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.